सगळ्यात मूळचा भाग बघितला तर तो आहे आपली माती. सगळ्यात प्रथम मातीचा प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रो मार्ट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण शेतकरी ॲग्रो मार्टच्या वतीनं शेती शाळा हा उपक्रम आपण सुरू करणार आहोत आणि असं जाहीर केलं आणि त्याच निमित्ताने आज आपण पहिल्या शेती शाळेची सुरुवात करत आहोत. शेतकरी मित्रांनो, गेली काही वर्ष अनेक वर्ष आपल्या पिढ्या शेती करत आहेत आणि ही शेती जी आपण करतो याचा एक सगळ्यात मूळचा भाग बघितला तर तो आहे आपली माती. हीच जी माती जी आपल्या शेतामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये विभागली गेलेली आहे आणि प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आहेत. त्याच पद्धतीनं आपण ह्याच मातीच्याद्वारे वेगळ्या वेगळ्या पिकांची निवड करत असतो. ज्यावेळेस आपण मातीचा विचार करतो, माती समजण्याचा विचार करतो, त्यावेळेस सगळ्यात प्रथम मातीचा प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मातीच्या मध्ये जर प्रथमतः बघितलं तर आपण काळी माती, मुरमाड माती आणि काही प्रमाणात चुनखडीची माती, जर आपण कोकण साईडला गेलो तर तिकडं आपल्याला लाल मातीचा भाग बघायला मिळत असतो. ह्या मातींमध्ये आपल्याला प्रत्येक घटक हा वेगळ्या वेगळ्या टक्केवारीमध्ये उपलब्ध असतो आणि म्हणूनच त्या पद्धतीनं आपल्याला पुढच्या पिकांचं नियोजन करायचं आहे. परंतु आता काळ बदललेला आहे, खतांचं प्रमाण अनेक गोष्टींमध्ये उपलब्ध झालेलं आहे, जेणेकरून एखादा घटक कमी असेल तर आपण त्या मातीमध्ये टाकून तो घटक पुरवण्याचं काम आपल्या पिकासाठी आपण करत असतो. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण मातीची विचार करतो त्यावेळेस आपल्याला मातीमधले प्रथम घटक कुठले आहेत हे माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मातीचं आरोग्य यामधून आपल्याला समजून येतं. काही वर्षांपूर्वीपासून आपल्याला रासायनिक आणि वेगळ्या वेगळ्या केमिकलचा वापर ह्या अतिप्रमाणात होत चाललेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी काही प्रमाणामध्ये आपल्या मातीचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. सगळ्यात जर प्रथम आपण बघायचं म्हणलं तर मातीची जे आरोग्य आहे हे चांगलं कसं समजायचं, जर एक सगळ्यात मोठा मार्ग किंवा प्रथम गोष्ट बघितली तर त्यामध्ये मातीचा सेंद्रिय कर्ब. तर माती समजून घेताना शेतकरी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात प्रथम मातीचं आरोग्य हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला मातीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे ह्याचं जर आपल्याला टक्केवारी समजली तर आपल्याला लक्षात येईल की आपलं मातीचं आरोग्य कसं आहे. साधारणतः जर असं म्हणलं जातं की मातीचा सेंद्रिय कर्ब कोणत्याही मातीचा तो जर 1% जास्त असेल किंवा 2% जास्त असेल तर ती माती ही सगळ्यात चांगली माती किंवा उत्पन्नासाठी सगळ्यात चांगली माती असं मानलं जातं. आता सेंद्रिय कर्ब म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो, सेंद्रिय कर्ब म्हणजे एका मातीच्या भागामध्ये किती प्रमाणात सेंद्रिय घटकांचा प्रमाण आहे. तर ह्याचंच प्रमाण, जसं की आपण सगळ्यात सोपी भाषा जर सांगायचं म्हणलं तर आपल्या टक्केवारी जी आपल्याला मार्कांची पडत असते तर 100 मार्कांची पेपरपैकी आपल्याला किती मार्क पडली तर ते म्हणजे आपण टक्केवारी काढत असतो. समजा एखाद्या मुलाला 50% मिळाले म्हणजे त्याला 100पैकी 50 मार्क मिळाले. असं जर सेंद्रिय कर्ब आपण समजायचं म्हणला तर आपल्याला 1% लागतो. तर साधारण 1% समजायचं म्हणजे तर एका मातीच्या ह्या भागामध्ये ह्यातला 1% भाग किंवा एक भाग हा सेंद्रिय कर्बाचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा कसा आहे यावरून आपण सेंद्रिय. आता हे सेंद्रिय पदार्थ म्हणजे कुठले तर साधारणतः तुमच्या जमिनीमध्ये किंवा शेताच्या कडेला जे काडी कचरा असतो किंवा जो तुमचा पाला असतो तर अशा पद्धतीचं जी काय बारीक ह्याच्यामध्ये जे उपलब्ध असतं ह्यालाच आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो. आणि हे सेंद्रिय पदार्थ जुन्या काळामध्ये चांगल्या प्रमाणात होत होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण शेतीमध्ये कुठलीही गोष्ट कुजवत नाही आणि आपण सगळ्या गोष्टी जाळण्याचा प्रयत्न करतो. ह्याचमुळे हा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आता कमी आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर सेंद्रिय कर्ब हा साधारणतः 0.4 0.5 हा ॲव्हरेज आहे. तर हा सेंद्रिय कर्ब जितका जास्त वाढवता येईल हा जेवढा आपण प्रयत्न करू तेवढीच आपली माती चांगली राहणार आहे. माती चांगली राहिली तर तुमची जमीन चांगली राहणार आहे आणि तुमची जमीन चांगली राहिली तर तुमचं उत्पन्नसुद्धा चांगलं राहणार आहे. नक्कीच उत्पन्न चांगलं मिळालं तर तुमच्या आर्थिक वाढीमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा भाग हा बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता मातीची तर माहिती आपण घेतलेलीच आहे,
आणि या मातीमध्ये कशा पद्धतीनं आपण अजून सेंद्रिय खत वाढवू शकतो ह्याचीच आपण दुसरी शेती शाळेमध्ये बघणार आहे. माती थोडक्यात जर आपण ह्याच्यामध्ये अजून खूप खोल जाऊ शकतो, परंतु आपल्याला ह्या माती शेती करायची आहे आणि सोप्या भाषेमध्ये जर आपल्याला माती समजून घ्यायची असेल किंवा आपल्याला मातीमधल्या घटक समजून घ्यायचे असतील तर सगळ्यात प्रथम आपल्याला मातीचं परीक्षण केलं पाहिजे. तरच आपल्याला समजेल की आपल्या मातीमध्ये कोणता घटक किती प्रमाणात आहे. नाहीतर एखादा घटक आपल्याला जर जास्त असेल आणि आपण तीच खतं टाकत असेल तर ती उपलब्ध होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि त्याचे पैसेसुद्धा आपले वाया जातात. आता जर आपण साधारणतः एक सोप्या भाषेत तर तुम्हाला सांगतो की आपल्यात जर NPK ह्याविषयीसुद्धा आपण माहिती सांगणारच आहे, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की पोटॅश अशा पद्धतीचा एक भ्रम आपल्यामध्ये असतो आणि हा जो पोटॅश आहे हा आपल्या जमिनींमध्ये पश्चिम महाराष्ट्र जमिनीमध्ये चांगला आहे. परंतु जास्त पोटॅश टाकून तो उपलब्धच होत नसेल तर त्याची आर्थिक जी नुकसान होणार आहे ते आपल्या सर्व शेतकऱ्यांना भोगावं लागते. तर अशा काही गोष्टी आपल्याला ह्याच वेगवेगळ्या शेतीशाळेमधून ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला काय प्रश्न असतील तर त्याची उत्तरंसुद्धा आपण द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर काय अजून ह्यामध्ये जर आपल्याला अडचण आली असेल किंवा कुठली गोष्ट समजली नसेल मातीच्या संदर्भात तर ती तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या शेतीशाळेच्या ह्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न जास्तीत जास्त करा आणि आपल्या शेतकरी ॲग्रो मार्ट या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.